नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी बनवणार होते मस्तपैकी अप्पे आणि त्यासोबत झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी. तर मी रात्री काय केलं, तांदूळ आपले, उडीद डाळ, मूग डाळ आणि थोडी चणा डाळ घेऊन त्याला रात्रभर भिजू घातलं आणि सकाळी त्याचं मिक्सरमधून मस्तपैकी एकदम बारीक वाटण तयार करून घेतलं आणि नंतर मी तयारीला लागले. मी काय केलं, जे आप्पे पात्र होतं त्याला थोडं ऑइलनं ग्रीस केलं आणि त्यानंतर ते मिक्सर जे तयार केलं तर ते त्यामध्ये त्यानंतर मी त्यावर प्लेट झाकली आणि जोवर त्या आप्प्यांचा कलर चेंज होत नाही, खरपूस असं गोल्डन कलरचा येत नाही, तोवर मी त्याच्यावर ते मस्तपैकी हे करून वाफवून घेतले. आणि त्यानंतर मी बाकीची जी तयारी होती ती करायला घेतली. साईडने मला लगेच शेंगदाण्याची चटणी पण बनवायची होती त्यासोबतच. तर तुम्ही बघू शकता माझे असे अप्पे तयार करून एकदम रेडी झाले होते. तुम्ही कलर बघितलं ना, एकदम गोल्डन कलर आणि खूपच भारी लागत होते खायला. त्यानंतर मी काय केलं, त्यासोबतच लगेच चटणीची जी मी तुम्हाला सांगितलं होतं त्याची तयारी करायला घेतली. त्यासाठी पण जास्त काही नाही लागत होतं मला. त्याचं मी पुढं सांगेल. पहिले हे अप्पे बघून घ्या, किती मस्त कलर आला होता त्यांना. तर त्यानंतर माझी शेंगदाणे चटणी तयारी होतीच चालू. त्याला मी शेंगदाणे असे खरपूस कलर भाजून घेतले आणि त्यानंतर मी त्याचं जे होतं ना ते मिक्सरमधून काढून घेतलं. आणि त्यानंतर मी लगेच आपली जी ही होती ना फोडणीची तयारी करायला घेतली. कारण मला ते जे मी वाटण करून घेतलं होतं शेंगदाण्याची चटणीचं, ते मला नंतर त्याला मस्तपैकी एकदम तडका द्यायचं होतं. आपलं काय म्हणतात, महाराष्ट्रीयन तडका म्हणू शकतो त्याला. त्यात मी तेल गरम झाल्यावर नंतर मोहरी टाकली, त्यानंतर मी जिरे टाकले, थोडी हिंग टाकली आणि कढीपत्ता. त्याच्याशिवाय त्याला चवच येणार नव्हती. तर अशी हे झालं की पूर्ण मी ते जो गॅस होतो तो बंद करून दिला, नाही तर ते सगळं जळून गेलं असतं. त्यानंतर मी ते जे पण तयार केलं तर ते त्यात टाकून घेतलं त्या चटणीमध्ये. अशी माझी शेंगदाण्याची चटणी पण रेडी झाली, ते पण विदाऊट दही. मला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. भेटूयात पुन्हा. बाय.